भर पावसात का असतं ना, भर पावसात आपण म्हणलो कोयप महाराज पण सुट्टी द्यायची नाही. भुईमुग आमचा कोमजायला लागलेला, म्हणजे पाग आकासलेला आणि भारी झालं पाऊस पडला. ते आईच्या गावात विषय हार्ड आणि माझ्या केसातनं पाणी बघा बघा टपा टपा पाडायला लागला. आईच्या गावात एक एक झाड लय महत्वाचं आहे आपल्याला, सुट्टी नॉट. त्यामुळं खांद्यावर घेऊन निघाले. तर राम राम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ कट्ट अशा पावसातल्या ह्या व्लॉगमध्ये. तर पाऊस पडायला लागला आता जस्टच, आणि 2-3 दिवस झालं पाऊस उघडलेला, म्हणजे एक आठवडा कंटिन्यू झालं पाऊस पडलाच नव्हता. आणि मी सध्या मारायला तो कोयप मारायला म्हणलं आज काय पाऊस वगैरे काय नाही म्हणलं ना, म्हटलं जायचं कोयप मारायचं झामझाम उरकायचं माघारी घरला जायचं लवकर. तर अचानक पैकी पाऊस चालू झाला आहे मित्रांनो, आणि काहीच बंद झालं. तर मला भद्या पाऊस पडायला लागला असं वाटलं नाही, मला भद्या पाऊस पडा असं वाटलेलं, पण भद्या पाऊस काय पडला नाही. तरी पण बारीक रिमझिम पाऊस चालू झाला आहे. माझ्या चष्मावर पण दवबिंदू वगैरे साठलेत गच्च, आणि भुईमुग आमचा कोमजायला लागलेला, म्हणजे पाग आकासलेला आणि भारी झालं पाऊस पडला. ते आईच्या गावात विषय हार्ड. मला भिजत मी आज कोयप मारायला लागलोय, कारण भुईमुग वाळायला लागलाय ना आईच्या गावात. पाऊस नाही काय नाही ना, अचानक पाऊस पडायला लागला. विषय हार्ड. एक आनंद असतो का ना जो मनात, बाबा आपण एवढं कष्टाने ही 20 वर्षानंतर आपलं रान पडीक होतं, ती आपण पेराय घेतलं आणि परत ना उगवून आलं सगळं टकाटकपैकी झालं. बाय रान सगळं उगवून आलेलं होतं, आणि अचानकपैकी पाऊस सगळा बंद झाला. म्हटलं ना कोमजाय वगैरे लागलं ना, मला काल लई असं वाईट वाटलेलं. काल मी आलतो इकडं महाल बघून गेलो. आमचं काका म्हणलं की माझं रान जरा कोमजायला लागलं, त्यांचं पण भुईमुग पलीकडं आहे. ती काल आलं इकडं बघायला. मग काका म्हणलं की भुईमुग लागला आपला सोळपाटायला, पाक विषय हार्ड झाला भुईमुगाचा. मग काल मी येऊन बघून गेलो, असं मन नाराज होतं. ऊन तर काल एक म्हणजे असं आबाळ कुठंच नव्हतं, बघायला बी आबाळ नव्हतं, एवढा विषय होता आबाळाचा. म्हणजे एवढा विषय काहीच नव्हता आबाळाचा, उन्हाचा विषय हार्ड होता काल. आणि आज अचानक मी कोयप मारत होतो, बघा तिकडलं सगळं होत आलं माझं. ही सगळं झालं इथंपर्यंत. आता ह्या इथंपर्यंत कोयप सगळं मारून माझं इथं पण ना, ह्या इथंपर्यंत कोयप सगळं मारून झालं. इथनं इकडे एवढं राहिलं या, आणि एवढं सगळं झालं कोयप मारून माझं. आणि पाऊस अचानक पडायला लागला आईच्या गावात नाही, वल्लगार रान झाली बघा की. भुईमुगाच्या ह्याच्यावर तेंब साठले, ती विषय हार्ड भारी वाटायला लागलं. आणि अचानकपैकी पाऊस चालू झाल्यामुळे मला जरा बरं वाटलं. म्हटलं आज ब्लॉक करायला लागतोय. भर पावसात का असतं ना, भर पावसात आपण म्हणलो कोयप महाराज पण सुट्टी द्यायची नाही, तण पण मरलं पाहिजे. कारण तण बघा की टिकल्या बघा, इथं तण दिसते का, भरपूर तण आहे भरपूर. कारण ही तण परत भुईमुगाला मोठं झुून देणार नाही हो. आणि भर पावसात आपला कार्यक्रम चालू आहे. आणि जीसीबी वगैरे बघा ते आत्ताच गेलं, जीसीबी वगैरे आलता तिथला कडचा जरा मुरुम नेलाय. शेवटला जाताना धावतो केवढा मुरुम नेलाय काय नेलाय कसं रान केलंय, शेवटला जाताना धावतो. आणि पाऊस जरा आता कमी झालाय, मगाशी पाऊस जोरात चालू होता, एकदम गार चिल्ड वातावरण. बघा भिजलो बघा मी, केसा बिसांनी 2 बिंदू साठले तर माझ्या बारकं. तर चालतंय कोयप पण आमचं भिजलंय. हे बघा थेंब आहे का सगळे कोयप्याला, घामाला कोयप्याला कष्ट करून विषय हार्ड. तर चालतंय, किरकोळ कार्यक्रम आहे इथला, तो उरकतो आज. 99% माझं एक मत आहे की किती बी टायमिंग होते असं पोहून जायचं, असं माझ्या डोसक्यातच आहे. पण बघूया कसा विषय होतोय. आता मी मारायला चालू करणार कोयप. अचानक पाऊस पडला भावानं, एवढं भारी वाटलं, विषय हार्ड. आता भुईमुगाला काही टेन्शन नाही. आता हा याच्यावर माझ्या मते 2-4 दिवस तर तरतो या, त्यात एका दुसरी चळक होऊन गेली, विषय संपला. जरा जास्त दवबिंदू साठले ती चष्म्यावर माझ्या, त्यामुळं जरा मला दिसायचं कमी येतंय पाक. अहो एवढं दवबिंदू साठले ती, आणि परत काय दिसतच नाही. भारी वाटलं एकदम. पाऊस पडला आणि बारीक चालूच आहे पाऊस. इकडं आभाळ वगैरे आहे एकसारखं सगळं, आणि पुढच्या बाजूला पण बघा तिकडं दिसतंय का बारीक दुधुरा, ते सगळा पाऊसच आहे आता येणार. आणि इकडं झाप पडू दे, पाऊस पाहिजेलच आहे. माझं कोयप महाराज राहिलं राहू दे तिकडं त्या गावात धरून, पण पाऊस पाहिजे बाबा. एवढ्या वर्षानं पेरलंय रान, एवढा खर्च केलाय, कष्ट केलंय. खर्चाचं तर आईच्या गावात जाऊ दे तिकडं, पण जी कष्ट केलं का ना, दगडं वगैरे उचलायला इकडं तिकडं, बांध 2 वेळा वाहून गेलता इथला तिथला, ती 2 वेळा बांध रचलं, एवढं कष्ट केलं त्याचा जरा म्हणजे असं बाबा जरा काहीतरी फायदा झाला असं तर वाटायला लागलं या. नाहीतर काल मला लय वाईट वाटत होतं. भुईमुग कोमाजला याच्या गावात धरून ना, कसं करायचं काय करायचं, इकडं माळाला पाणी बी नाही आमच्या. तर चालतंय, पाऊस पडला एकदम मन प्रसन्न झालं या. भिजत आता कोयप जरा मारणार. जर पाऊस जास्त वाढला तर कोयप घेऊन घरला जायचं. आणि आज प्लॅटिना घेऊन आलो. प्लॅटिना बघा तिकडं आपली सज्ज आहे टाकाटकपैकी, आणि पाऊस दिसतोय का तुम्हाला बारीक बघा थेंब कशी पडते ती. ही वाढला पाऊस, आणि पुन्हा एकदा पाऊस वाढायला लागला. तर चालतंय, हा या पावसात भर पावसात चालू आहे आपला कार्यक्रम. मारत बसतो आपलं कान कोयप सुट्टी देत नाही. चलो चालू करा स्टार्ट आपला कार्यक्रम. पुन्हा एकदा दवबिंदून साठलेला चष्मा घालून.
तर आत्ता जरा पाऊस थांबला आहे आणि माझ्या केसातनं पाणी बघा, हे बघा टपाटपा पडायला लागला याच्या गावात. पाऊस पडला, चांगला पडला पाऊस, एकदम टकाटकपैकी पाऊस झाला आणि जरा आता मोकळं वातावरण झालं बघा. आभाळ वगैरे गेलं आणि मागणं यायला लागलं थोडं थोडं आभाळ. पाऊस पाहिजेलच आहे, तसा काही विषय नाही, पाऊस येऊ दे. पाऊस तसा पाहिजेला आहे, गच्च पाऊस पाहिजेला आहे. आणि भिजलो जरा बरं वाटलं, आता जरा उघडलं आहे. आणि इकडं ह्या 3 सऱ्या झाल्या तर माझ्या आणि इकडं इथंपर्यंत झालं. एक या एवढ्या सऱ्यामधला गॅप राहिला आहे. एक 2 पाटकी म्हटला तर वावगड राहणार नाही. ही 2 पाटकी तेवढी राहिली, ती 2 पाटकी आता मारायची, टकाटकपैकी याचा कार्यक्रम करायचा आणि पुढच्या बाजूला बघायचं, जेवढं होतं होईल तेवढं मारायचं आज. आणि भारी वाटलं ह्याच्या गावात. आज भिजत कोयप मारायला लागलो मी पहिल्यांदाच. टोपी वगैरे काय घातली नाही, केसात बघा चंपक लाल झाली ती केस माझी कशी ह्याच्या गावात दर्शना. विषय हार्ड आहे. तर चालतंय, चालू करूया आपला कार्यक्रम. उरकतो इथलं आणि उरकून मग मायातल्या घरात दिशेने मार्गक्रमण करायचं. मम्मी गेल्या आमची वैरण काढाय खाली. आता मम्मी पण पावसात आमच्या गावली असेल, पाचट काढायला गेल्या. बघ काय विषय झाला आहे, कसा भिजली तर विचारूया जाऊन आता कसा विषय होतो या. तर चला, कोयप जरा पडलं माझं खाली तर राहणार, चालू करूया कोयप मारायला. एकदम भारी वाटला याच्या गावात, हिरवागार भुईमुग कसा टवटवीत झाला बघा याच्या गावात दर्शना. जरा पावसाने लई फरक पडतो बरं का. बघा की विषय हार्ड, एकदम खोलाली ते कार्यकर्ता आमचं. कसलं दिसतं आता एकसारखं बघा, भारी आईच्या गावात दर्शना लय भारी दिसतं आता, एकदम टकाटक पैकी दिसतंय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने माझं कोयप मारून ह्या आवड इथलापर्यंत, हा बघा त्याच्या जरा पुढंपर्यंत गेलं आहे, तिथंपर्यंत आवड सगळा झाला आहे. आणि मी मागं कोयप खांद्यावर घेऊन निघालो माझी. आता इकडं मागं फिरवत कसं न्यायचं, इकडं कडल काय फिरवा येत नाही. आणि डबल फिरवायचं म्हटलं तर ह्यात आहे ती अशी दगडं, हा बघा ही दिसतात का दगडं सगळी. तिथं जरा पुढे ढीग लावून ठेवला बघा दगडांचा, आहे का खेळकांड. त्या दगडानं काय होतंय, डबल मारत न्यायचं म्हटलं तर खालचं एखाद दगड स्लिप होऊन पलीकडे जातोय किंवा त्या भुईमुगाला तिकडं साईडला दाबतं या. काय भुईमुग खालनं कट होते ते. म्हटलं आपलं रिस्क लिहिणे का नाही, एक झाड लय महत्त्वाचं आहे आपल्याला, सुट्टी नॉट. त्यामुळं खांद्यावर घेऊन निघालोय. आता बघा ह्या इथंपर्यंत झालं आहे मारून सगळं, ह्या एरिया सगळा झाला इकडला असं इथंपर्यंत मारून. आणि जरा पावसाचं वातावरण कमी झालं आहे, ऊन पडलं आहे जरा टकटकीत. बघा सूर्यदेवतांनी जरा दर्शन दिलं आत्ताच. आणि बारीक झिरमाट एकदम, म्हणजे बारीक कुठतर ठेम चालूच आहे, पाक बंद झाला नाही पाऊस. आणि एवढंच राहिलं आता इथनं डायरेक्ट इथनं कोयप जाणार सळ तिथंपर्यंत कडंपर्यंत मारायचं. जेवढं होईल तेवढं सगळं आज मारून टाकायचं इथलं. माझ्या मते आज एंडच करून टाकायचा सगळा, फायनल तर एंडच करायचा याचा. पण इकडं काय होतं दगडात गेलं की हे आता इथनं कोयप मी मारायला लागलो, ह्यो दगड काय होतो, ह्यो दगड इकडं दाबतो परत ह्याला भुईमुगाला. इकडं दाबले की मग भुईमुग मारायचा. मग त्यापेक्षा आपलं शिस्तात एकदम मारतोय मी. तर चालतंय, होईल तेवढं आपलं कार्यक्रम उरकूया. तर मम्मीचा काय अजून आमच्या फोन आला नाही की बाबा वैरण वगैरे काढून झाले आहे म्हणून. आणि 12 वाजले दुपारच्या, जरा ऊन बिन आहे. चालतंय, उर्वरित प्रोग्राम राहिलेला आपला टकाटकपैकी कार्यक्रम करून टाकूया ह्याचा आता. चलो. तर प्रिय देवीवर सज्जनो, अशा पद्धतीने माझं हे बघा फरक दिसतोय का, तिथंपर्यंत झालंय सगळं, टोकापर्यंत नांगरून म्हणजे कोयप मारून सगळं झालं आहे. आणि आत्ता जस्ट मम्मीचा फोन आला की बाबा माझी वैरण काढून झाल्या, तो आता घराकडे येऊ शकतोयस. तर कोयप घेतला आता संकट आणि आपण निघालो आता तिकडल्या कडेला. चला जाऊया मयाला. उर्वरित प्रोग्राम आता काय चटचुट आहे, तिकडे तासभर आलं म्हणजे कार्यक्रम होऊन जातो. एवढंच राहिलं आता, एवढंच तिथनं इथंपर्यंत एवढं राहिलं या. तेवढा कार्यक्रम आपल्या तासभरात आलं की उरकून जातो या. तर चालतंय, चला कोयप वगैरे घेतलं आता टाकाटकपैकी आणि आपलं मार्गक्रमण करूया आपल्या प्लॅटिनाकडे तिकडं. तर
चलो तर बाबांनो, आता सध्या जस्ट मी मळ्यात पोचलो आणि मळ्यात पोचल्या कोळपं वगैरे सगळं घरात ठेवलं तिथलं गाडीवरून काढून. आणि खाली जायचं म्हटलं आता वैरण आणायला, तर मम्मी म्हणली मी वैरण घेऊन आल्यावर, त्यामुळं खाली काय जायची गरज नाही. पण एवढा विषय झाला आहे की काल मोटर चालू केली ती, त्यामुळं निम्म्या उसाला पाणी पडलं, निम्म्या उसाला पाणी पडायचं राहिले. मग जा पानं घे आणि तो एक हॉल मोडला आहे, त्याला पानं बसवायचा आणि फिरवून जरा हॉल चालू करून ये. आडवा हॉल आहे तो उभा करायचा आहे. तर चालतं माझं मार्क्रमण खालच्या दिशेनं चालू आता रानाकडं. जायचं नव्हतं तरी पण काम लागलं, तर रानात जायला लागलं खालच्या. तर चालतंय हळूहळू करत जा, रानात जाऊया आपण. आणि इकडं आमची मागं नारळी झाडं वगैरे तुम्हाला दिसत असेल टकाटक. इकडं ऊस वगैरे लावलाय, लागण झाली आत्ताही. तर चालतंय खाली जाऊया. हॉल तो आडवा आहे तो उभा करूया, का उभा आहे तो आडवा करूया आणि मग मार्क्रमण आपलं लगेच घराची दिशेनं करूया. तर जाम जाऊया आपल्या या रोजच्या वाटेने. तर आता जस्टच मी इथं रानात खाली पोचलोय आपल्या लिंबाच्या झाडापाशी. आहे बघा, ही लिंबाचं झाड आपल्या टाकाटकपैकी इथं विषय हार्ड आहे. आणि पाणी बघू शकताय, पाणी चुनकडकेला काहीच पडलं नाही इकडं. आईच्या कावधरून ना काल तर मोटर चालू आहे, पाणी पडलंच नाही, वल्लकार झालंच नाही. तर विषय काय झाला आहे, इथे एक आडवा हॉल आहे कुठं तर या इथं आडवा हॉल. हां ह्यो उभा आहे तो आडवा करायचा वाटतं पाण्यानं असं आईच्या गावात. तर याला करूया जरा आडवा. आईच्या गावात होई ना गिरा आडवा. हा आडवा झाला. आता क्षणभर 2 मिनटं इथं वाट बघूया आपण, पाणी पडतंय का बघूया आधी. पाणी पडायला चालू झालं तर मार्क्रमण वरच्या दिशेने लगेच करूया. तर 2 मिनटं बघतो पाणी बिणी पडतंय का इथे ठिबकला. तर ओके पैकी टकाटक वातावरण झालंय. आवाज येतो बघा, पाणी पडायला लागलं बघा. ओके, छक 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 वाजायला लागलं सगळं, फासफूस विषय हार्ड. पाणी लागलं पडायला, विषय हार्ड. आता ठिबक चालू झालं आपलं पुन्हा एकदा. तर आता आपण वर गेलं तर काय हरकत नाही. तर चला जाऊया आता वर, जातो आवरावरी करतो आणि डायरेक्ट गावात जातो नीट गोल. तर चलो, भुका लागले जाम, जाऊन जेवण वगैरे ग्रहण करायचं आपल्याला. तर आत्ता जस्टच मी गावात पोचलोय आणि गावात पोचल्या बघू शकता चिंगळू महाराज पुन्हा एकदा आले ती जवळ. आणि गावात आलं म्हटलं का नाही दंगाच करा चालू करतो, मला घ्या. आणि इथनं गावात कुठं बाहेर निघालं परत आणि दंगा चालू असतोय की मला घेऊन चला. आता रानात कोळपं मारायला येतो, याला एवढंच राहिलं या हे नाही बोंगाली. आणि इकडं सासवा सोनांचं चाललंय जेवणाचं नियोजन करायचं. आज स्नेह पावट्याचं निमंत्रण वाटतं, स्नेह पावटा केलाय दोघींनी मिळून. आणि मम्मीला आता जस्टच मायात नोतून आणलंय, मम्मीने जरा वैरण वगैरे काढली, किरकोळ कार्यक्रम सगळा झाला. तर चालतंय आता मला पण जरा कटा आला कोळपं मारून हे ना चिंगड्या. लक्ष बघ लक्ष, नुसतं गाडीकडे लक्ष आहे ना पोलीस. तर चालतंय सगळा कार्यक्रम आज फते झालाय. कोयपो वगैरे भर पावसात आपण मारलं, सुट्टी दिली नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. आणि आता जरा रेस्ट करतो. टाटा.